जालना शहरातील 8 बचत गटांच्या 25 महिलांनी तयार केलेले सॅनिटरी पॅड थेट गुजरात, मध्य प्रदेश, ओरिसा आणि डेहराडून येथे पोहोचत आहेत। जालना शहरातील जालना महापालिका आणि उजास अंतर्गत 25 महिलांना पुनर्वापर करण्यायोग्य सॅनिटरी पॅड निर्मितीचं प्रशिक्षण देण्यात आलंय। या प्रकल्पाअंतर्गत महिलांनी तयार केलेले सॅनिटरी पॅड थेट गुजरात, मध्य प्रदेश, डेहराडून आणि ओरिसा यासारख्या ठिकाणी पाठवण्यात आलेत। आत्तापर्यंत 16,000 पॅडची निर्यात करण्यात आली असून यातून महिलांना चांगला आर्थिक लाभ देखील होत आहे। नमस्कार, माझं नाव रेखा राजकुमार चौहान, जालन्यातली से। मी वर्कचं काम करते। म्हणजे एक कपडा करायला मला 5 मिनिट लागतो, म्हणजे 45 सेकंद। आणि मग इतक्या मिनिटात मी करते। म्हणजे मी दिवसातून 250 करते किंवा 250 पर्यंत करते। मी अगोदर माझ्याकडनं 20, 100, 120 असेच व्हायचे। मग नंतर आता हळूहळू प्रॅक्टिस झाली, त्याच्यामुळे 250, 250 पर्यंत करू शकते। मला 11 ते 4 ते 5 वाजेपर्यंत एवढं काम करून आम्हाला 300-350 रुपये रोज पडून जातात। मी राजेश्री बाबूलाल कामगार राहणार जालना। मी ते पॅड शिवण्याचं काम करतो। आम्ही सगळ्या बचत गटच्या महिला आहोत। आम्हाला एक रोजगार दिला, वस्तू जास्त बिझनेस सुरू करून दिला आहे। समजा आमच्या पायावर आम्हाला उभं केलं तरी तर सुरुवातीला प्रॉफिट आम्हाला काही एवढं माहीत नव्हतं, पण आमची ट्रेनिंग घेतल्याने आम्हाला माहिती झालं की कसं हे पॅड विकला जाणार, कसं आमचा प्रॉफिट होणार आहे, कसं आम्हाला याच्यात उन्नती करता येईल। म्हणजे आम्हाला एक रोजगार दिला। आमच्या जे घरी बसलेल्या बायका आहेत, त्या बचत गटच्या बायका आहेत, त्यांना एक रोजगार दिला उजास कंपनीने। उजास आणि महानगरपालिका या दोघांच्या मिळून आम्ही काम चालू आहे आमचं। माझं नाव अर्चना उमेश शंकपा। मी ते पॅड शिवायचं काम करते। शिवायला मला 4 ते 6 मिनिट लागतात। त्याला कटिंग केल्यानंतर शिवायला थोडंसं इझी जातं ते, त्याच्यामुळं ते पॅड शिवायला मला काहीच म्हणजे अशी अडचण काही येत नाही। आणि त्यात मला सकाळी 11 वाजेपासून तर 3:30 वाजेपर्यंत माझे 25 पॅड हे आरामशीर शिवणं होतं। मला त्याच्यापासून 300 रुपये रोजाप्रमाणे 9 ते 10,000 रुपये असे आम्हाला पेमेंट पडतं। नमस्कार, माझं नाव मंदा बळीराम साबळे आहे। मी इथं कटिंगचं काम करते आणि कटिंगचा कपडा आम्हाला 4 प्रकारचा कट करावा लागतं। आम्ही सध्या तर सगळ्या महिलांना सारखीच पेमेंट भेटते, कारण जे प्रॉफिट भेटते ते आम्ही सगळ्या वाटून देतोय। आणि त्याच्यातून मग कटिंग जेव्हा करायला आम्हाला समजा सकाळी 11 वाजता येतो आम्ही, आणि 11 ते कमीत कमी आम्हाला 4 किंवा 5 वाजता एवढ्या वेळेत आमचं काम होतं। आणि आतापर्यंत जी ऑर्डर गेली मागच्या वेळेस, त्यात आम्हाला कोणाला 10,000, कोणाला 12,000 असे आले। ते पैसे आम्ही डे वाईज वाटून घेतले, म्हणजे जेवढे दिवस ज्यांनी काम केले तसे त्यांचे पैसे घेतले। पहिल्या वेळेस जी ऑर्डर गेली होती ती ऑर्डर आम्ही अगोदर आमची ट्रेनिंग चालू होती, त्यामुळे आम्हाला ते बऱ्याच दिवसात म्हणजे कमीत कमी 75 दिवसाच्या आम्हाला एका जणीला 12, 10, 12 असे पैसे आले। आता जरी केले तर 300 किंवा 400 पर्यंत जातात। उजास आणि जालना महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्लॅन सुरू करण्यात आला असून विशेष म्हणजे या महिलांनी तयार केलेले हे सॅनिटरी पॅड थेट परराज्यात विक्री होत आहे। मध्य प्रदेश, गुजरात, ओरिसा, उत्तराखंड या ठिकाणी या पुनर्वापर करण्यायोग्य पॅड्सना मोठी मागणी आहे। माझं नाव राजाभाऊ गंगाबाई अंबादास डुकरे। मी आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट या संस्थेमध्ये उजास SHG हा प्रकल्प चालतो। हा प्रकल्प फक्त जालन्यामध्ये चालतो। आपल्या ह्या प्रोजेक्टमध्ये मुख्य अवेअरनेस आणि महिलांना त्यांच्या आर्थिक उत्पन्नात त्यासाठी आपण प्रोजेक्ट सुरू केलेला आहे। उजास अंतर्गत आतापर्यंत त्याच्यामध्ये आपण 8,000 पॅडची ऑर्डर झालेली आहे। सुरुवातीची ऑर्डर जी ती 4,000 ऑर्डर पॅड हे आपण मध्य प्रदेशला पाठवलेत आणि 4,000 पॅड हे आपण गुजरातला पाठवलेत। हे 8,000 पॅड पहिल्या ऑर्डर झाली। आता दुसरी ऑर्डर नेमकं 4 ऑर्डर पॅड हे डेहराडूनला गेलेत आणि 4,000 पॅड जे आहेत ते लखनौला गेलेले आहेत। अशा पद्धतीनं 8 आणि 8 16,000 पॅड जे आहेत ते आपण इतर राज्यात विकलेले आहेत। महिलांमध्ये मासिक पाळीविषयी असलेले गैरसमज दूर करणे व महिलांना आर्थिक उत्पन्नाचं साधन निर्माण करण्यासाठी उजास आणि जालना महानगरपालिकेने पुढाकार घेतल्याने महिलांनी तयार केलेले हे सॅनिटरी पॅड थेट परराज्यात विक्री होत आहे। तसेच या महिलांना यामधून हक्काचा रोजगार मिळाला असून महिन्याकाठी 10 ते 12,000 रुपये या महिला या कामातून कमवत आहेत। या सॅनिटरी पॅडचं वैशिष्ट्य म्हणजे हे पर्यावरणपूरक असून पुनर्वापर करण्यायोग्य आहेत। नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना।